पण आपण या ठिकाणी जो निवडला तो जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की त्या भगवान परमात्म्याची भक्ती करणाऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये 4 प्रकारची स्थिती प्राप्त झाली पाहिजे. जो भक्ती करतो त्या भगवंताचं नामस्मरण करतो, त्याचं भजन करतो, असा असणारा जो भक्त आहे त्या भक्ताच्या जीवनामध्ये 4 प्रकारची स्थिती प्राप्त झाली पाहिजे. कोणती कोणती ऐका. निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता. निश्चिंतता म्हणजे भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्ताने चिंता करायची. 2 नंबर निर्भयता, जन्म आणि मरणाला त्या भगवत भक्ताने कधी भ्यायचं नाही. 3 नंबर आहे स्वतंत्रता, कोणाच्याही पारतंत्र्याखाली आपलं जीवन त्या भक्ताने जगायचं नाही. आणि 4 नंबर आहे सुखरूपता, त्या भगवत भक्ताने यत्किंचितही दुःख उपभोगायचं नाही. ही 4 प्रकारची स्थिती त्या भक्ताच्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. म्हणून आज या अभंगामध्ये आपण जो कधीच भक्ती करत नाही, जो नास्तिक आहे, ज्याला कधी असा हरिपाठ माहित नाही, असं सप्ताह माहित नाही, भजन माहित नाही, कीर्तन माहित नाही, अन्नदान माहित नाही, वर्गणी माहित नाही, या भानगडीतच जो पडत नाही, असा जो नास्तिक माणूस आहे, अशा नास्तिक माणसाचा आज आपल्याला विचार करायचा नाही. 2 नंबर जो भक्ती करून मुक्त झालेला आहे, भक्ती करत करत मुक्त अवस्थेला पोहोचलेला आहे, अशा मुक्त पुरुषाचाही विचार आज आपल्याला या अभंगात करायचा नाही. पण 3 नंबरचा फार महत्वाचा आहे. जो रोज भक्ती करतो, अखंड देवाचं भजन करतो, त्या भगवंताचं चिंतन करतो. दीन रजने हाची धंदा गोविंदाचे पवाडे. सकाळी उठल्याबरोबर, स्नान केल्याबरोबर गावामध्ये देवाच्या दर्शनाला आहे, रोज देवाला अगरबत्ती आहे, रोज हरिपाठ, रोज भजन, रोज कीर्तन. या 10 खेड्यातलं एकही कीर्तन सोडायला तयार नाही, अशी अखंड भक्ती चालू आहे, रोज भक्ती चालू आहे. पण प्रश्न विचारला दादांनो, देव मिळाला का? उत्तर काय येतं? एवढी भक्ती करूनही, एवढा परमार्थ करूनही तो देव काय मिळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय अशा भक्ती करणाऱ्या लोकांमध्ये गेले आणि त्या लोकांना म्हटले, का हो तुम्ही भक्ती करता? हो महाराज, रोज भक्ती करतो, अखंड आमचं भजन चालू आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर देवाची भक्ती करता, भजन करता, मग तुमचे चेहरे असे सुकलेले का? सुकलेले का? होडीली गोवरी तैसी दिसे तोंडावरी. मग तुमचे चेहरे असे सुतक पडल्यासारखे का? कारण कसं आहे माहिती का, जो देवाचा ओरिजिनल भक्त आहे, काय म्हटलो मी, जो देवाचा ओरिजिनल भक्त आहे त्या भक्ताचा चेहरा हा काही वेगळा असतो. बघा, हा काही वेगळा असतो. तुम्हाला इथं संभाजीनगर जवळ आहे, ठीक आहे नाही? आणखी मोठं बस स्टँड पुढे तुम्हाला जवळ तालुका कन्नड. तुम्ही जर कधी कन्नडच्या बस स्टँडवर गेले, संभाजीनगरच्या बस स्टँडवर गेले, त्या बस स्टँडवर हजारो लोक त्या ठिकाणी उभे असतात, बरं का, हजारो लोक त्या ठिकाणी उभे असतात. आणि त्या ठिकाणी एखादा पैठणचा आळंदीला राहणारा एखादा महाराज, एखादा कीर्तनकार त्या ठिकाणी उभा असू द्या. साधं धोतर आहे, साधा निरो आहे, साधी टोपी आहे, हातामध्ये बॅग आहे, कुठंतरी कीर्तनाला जायचं म्हणून गाडीची वाट त्या ठिकाणी पाहत उभा आहे. नाही, 1000 लोक त्या ठिकाणी उभे असू द्या, त्या 1000 लोकांकडे कोणी पाहत नाही. पण अनिल महाराज, त्या एका महाराजाकडे सगळे लोक टकमक 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 पाहतात की नाही? तुम्ही म्हणता, महाराज लोक तुम्हाला काही चिंता आहे का? तुम्हाला काही टेन्शन आहे का? रोज त्या ठिकाणी या गावाचे त्या गावाला कीर्तन करता, रोज त्या ठिकाणी चांगला चांगला माल खाता. हो, काय पंगत होती आज आमची सागर दादाची. वा, काय बसून देऊ अनिल महाराज. ए, चांगला चांगला माल खाता, चांगले गबूचे गबू दिसतात. तुम्हाला काय टेन्शन आहे? काय चिंता आहे? दुष्काळ पडला काय, नाही पडला काय, पाऊस आला काय, नाही आला काय, तुम्हाला काय चिंता आहे? काय टेन्शन आहे? पण ऐका दादांनो, ऐका, हे खाण्यापिण्याचं तेज नसतं बरं का, त्या भगवंताच्या भक्तीचं तेज असतं. बघा, माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. एक काम करा, तुम्हाला जर 2 मुलं असतील घरामध्ये, तर एक मुलगा घरी ठेवा आणि एक मुलगा पैठणला आळंदीला संस्थे शिकायला टाका. आणि घरी राहणाऱ्या पोराला खारी खोबऱ्याचे लाडू तयार करा, गावरान तूप टाकून, काजू बदाम टाकून. आणि त्या घरी राहणाऱ्या मुलाला रोज 2-2, 4-4 खायला द्या. आणि ऐका, आमच्या पैठणला आळंदीला राहणाऱ्या विद्यार्थ्याने 8 दिवसाचे वाळलेले शिळे कुटके खाऊ द्या. आणि 1 वर्ष झाल्यानंतर दोघाला इथं जवळ उभा करा. घरी राहणाऱ्या पोरापेक्षा जर पैठणला आळंदीला राहणारा पोरगा जर चांगला दिसला नाही, तर बापू मी कीर्तन करायचं सोडून दे. हे खाण्यापिण्याचं तेज नसतं दादांनो, त्या भगवंताच्या भक्तीचं तेज असतं.
म्हणून तुकाराम महाराजांनी लोकांना विचारलं, भक्ती करता, भजन करता, परमार्थ करता, मग तुमचे चेहरे असे सुतक पडल्यासारखे का, असे सुकलेले का? त्यावेळेस महाराजांनी विचारलं, कोणत्या देवाची तुम्ही भक्ती करता? एक जण उठला, त्याने सांगितलं, महाराज मी भक्ती केली कोणाची? आई भवानी थोर जाणून तीच म्या उपासिले हो, हाती परडे देवनी तिने माझं भिकेसी लाविले हो, खुळा पांगळा करून आपल्या जवळी बैसविले हो, उद्वास तुझे बरे फिरत असे गरगरे भूत बावरे, व्यर्थ सीन वाटला तुझ म्या फुलवरा बांधिला. बाबा मी आईची भक्ती केली. दुसऱ्याला विचारलं, त्याने सांगितलं, खंडोबाशी नवस घालनी मुरळी होऊनी बैसले हो, आपले जे का सखे सज्जन ते विवंचनी बळी भरले हो, वारी मागता पोट भरेना. बाबा मी खंडोबाची भक्ती केली, मी बिरोबाची भक्ती केली. एकानं सांगितलं, बाबा मी म्हसोबाची भक्ती केली. तुकाराम महाराजांनी त्या सगळ्या लोकांचं ऐकून घेतलं. प्रत्येकाने आपापल्या देवाचं नाव सांगितले आणि तुकाराम महाराज म्हणतात, अरे ज्या देवाची तुम्ही भक्ती करता, उपासना करता, तो देव आहे, पण तो पूर्ण नाही, तो अपूर्ण आहे, तो अपूर्ण आहे. मला सांगा, मग ज्या देवाची भक्ती करायची तो देव कसा असला पाहिजे? तो पूर्ण असला पाहिजे. हो, भक्ती करणाराही अपूर्ण आणि ज्याची भक्ती चालू आहे तो देव आहे अपूर्ण. कोण कोणाला पूर्ण करीन? हा, एक माणूस सकाळी उठला आणि त्याला अचानक एका माणसाचे दोन माणसं दिसायला लागले. बरं दादा, अचानक डॉक्टरकडे गेला. म्हणले, डॉक्टर साहेब, म्हणले फार घोळ झाला. म्हणले काय झालं? अहो म्हटले, अचानक मला एका माणसाचे दोन माणसं दिसायला लागले. काय झालं काय माहिती? डॉक्टर म्हणे, तुम्हाला जर एका माणसाचे दोन माणसं दिसतात, मग तुम्ही चौघ खायला आले. मला सांगा, कोण कोणाचे डोळे बरे करीन का घालीन? ज्या देवाची भक्ती करायची तो देव पूर्ण असला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो देव कसा आहे? सेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजी भूते खेते, आपल्या पोटाची रडते, मागती स्थिती अवदान. तो देव अपूर्ण आहे. ते ऐकणारे माणसं त्याच्यातल्या एक जणाला राग आला, उभा राहिला. म्हणले, महाराज, ओ महाराज, बंद करा तुमचं हे, आमच्या देवाला नाव ठेवू नका. राग येतो लोकांना. हो, आमच्या देवाला नाव ठेवू नका. आमचा देव असू द्या जसा असेल तसा. तुमचा देव कसा आहे ते सांगा. वनडे नाही, आता 2020 खेळायची. बरं का? गोड प्रमाण दिलं आमच्या अनिल महाराजांनी. टाळी वाजवा सगळ्यांना. हो महाराज, आमच्या देवाला नाव ठेवू नका. तुमचा देव कसा आहे ते सांगा. तुमचा देव कसा आहे ते सांगा. याला शास्त्रामध्ये खंडन मंडन म्हणतात. बरं का? तुम्ही एखाद्या माणसाच्या बोलण्याचं खंडन करा, पण केव्हा तुम्हाला त्याचं ज्ञान असेल तर, मंडन करण्याचं ज्ञान असेल तर. आजकाल काय झालं, कोण कोणाचं खंडन करेन काही सांगता येत नाही. हो,
ज्याला स्वर सुद्धा लावता येत नाही, स्वर सा सुद्धा कळत नाही का, तो सुद्धा घरी जातो ना यार. चाल जमली नाही अनिल महाराज एवढ्या तू येऊन पाय बरं. आता आमच्या महेश दादाने किती सुंदर पखवाज वाजवला. रामकृष्ण हरी बसून अगदी घाम येऊस तर त्यांनी पखवाज वाजवला. भारी भारी मुकडे, भारी भारी चक्रधार त्या ठिकाणी वाजवले, हे की नाही. घाम आला आमच्या महेश दादांना. महेश दादा पण आलेला घाम कधी पुसायचा नाही बरं का. हे लोकांना कळून द्यायचा हा घामाचा पैसा आहे, फुकटचा नाही. काय गोड पखवाज वाजवला आमच्या महेश दादांनी. पण मला मध्येच काय झालं, म्हटलं ओ दादा, ओ महेश महाराज, अहो म्हणले तुमचं ते वाजवणं चुकलं ना. एवढ्या लोकात मी त्यांना बोललो, ऐकून घेतलं त्यांनी. म्हणले महाराज चुकत असतं माणसाचं, पण माझं नेमकं चुकलं पुढं. माझा धातीन दाडा चुकला का, माझा तिरकीड तक्ता चुकला का, नेमकं माझं काय चुकलं. म्हणलं आपल्याला त्याच्यातलं काही येत नाही. म्हणले मग गपचिप कीर्तन कर, इकडं लक्ष द्यायचं. हो पखवाज चुकलं म्हणणं हे ज्याला त्याच्यातलं कळतं त्यांनी म्हणावं, आहे की नाही. ज्याला त्याच्यातलं काहीच कळत त्यांनी म्हणून जमन का. तसं तुकाराम महाराज तुम्ही आमच्या देवाचं खंडन केलं. आमचा देव असा आहे, तसा आहे, अपूर्ण आहे, असा आहे. असू दे जसा असून तसा. तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो देव कसा आहे ते सांगा. तुकाराम महाराज म्हणतात ऐका, माझा देव कसा आहे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. 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 याच्या थोड्या किती सांगू किती सांगू बाई पत्र शिंदे आले. बाई तुकोरा म्हणतात माझा देव कसा आहे का. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. असं म्हणताना थोडा विकू द्यायचं, जरा रिप्लाय कमी येऊन राहिला. याच्या खोड्या किती सांगू ग माई पत्र शिंदू आटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. तुकोरा म्हणतात माझ्या देवाचं, माझ्या भगवंताचं काय वर्णन करावं. माझ्या देवाचं वर्णन होऊ शकत नाही. आशितगिरी समस्यात कंचनम सिंधू पात्रे सुरदोषा कालेकनी पत्र उरवी लिखिते दिगृहीत्वा शारदा सार्वकालम तद तवपि गुणानाम ईश पारम न याती. त्या देवाचं वर्णन होऊ शकत नाही. आणि देवाचं वर्णन जर आपण करायला गेलो, समुद्राची शाही केली, आकाशाचा कागद केला, पर्वताची लेखणी केली आणि बालवाडीची मास्तरीनबाई लिहायला बसवली, देवाचं वर्णन होईल नाही. लिखिते दिगृहीत्वा शारदा सार्वकालम. सर्व विद्येची देवता ती सरस्वती माता आहे. सरस्वती माता जर देवाचं वर्णन लिहायला बसली तर त्या सरस्वती मातेला सुद्धा देवाचं वर्णन होऊ शकत नाही. परिपूर्णदम साक्षात श्रीकृष्ण नान्यवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम त्या करा. तो सर्वशक्तिमान आहे, तो परिपूर्णतम भगवान आहे. आणि ऐकल्यानंतर लोक म्हणे महाराज हे परिपूर्णतम, हे सर्वशक्तिमान, हे तर तुम्ही लयच अवघड सांगितलं. हा अहो महाराज जरा सोपं करून सांगा ना. तुम्ही ज्या देवाची भक्ती करता, ज्या देवाची तुम्ही उपासना करता तो देव कसा आहे. बापू तुकाराम महाराज म्हणतात तो आमचा देव कसा आहे. भोळे भोळे भाविक है रुनाट तारे. भोळे भाविक है रुनाट तारे.
माझा देव कसा आहे? भोळे भाविक जुनाट चांगले. माझा देव भोळा आहे. आणि तो भोळा शब्द ऐकला आणि ते लोक हसायला लागले. बघा, आपल्या देवाला अगोदर नावं ठेवली. अपूर्ण आहे, अल्पज्ञ आहे, सेंद्रा आहे, हेंद्रा असा आहे तसा आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या देवाला नावं ठेवली. आपल्याला वाटलं होतं तुकाराम महाराजाचा देव लईच भारी असन. काय तर म्हणे भोळा. आता भोळ्या शब्दाचा आपल्याकडे काय अर्थ होतो? भोळा म्हणजे बावळट, भोळा म्हणजे येडपट, आहे की नाही? मग ज्या अति तुकोबरा देवाला भोळ म्हणतात, मग मला सांगा देव बावळट आहे का? कोणी म्हणा. आणि जो कोणी देवाला भोळ्या शब्दानं बावळट अर्थ लावत असेल त्याने भर दुपारी 12 वाजता सूर्याच्या तोंडावर थुंकल्यासारखं आहे. बरोबर, दुपारी 12 वाजता सूर्य कुठं राहतो? आपल्याकडं डोक्यावर. सूर्याच्या तोंडावर थुंकत तोंड कसं करायला लागेल आपल्याला? आणि आपण थुकल्यानंतर आपला थुका सूर्याच्या पलीकडं आपल्याच तोंडावर पडणार. देवाला भोळ्या शब्दानं बावळट अर्थ लावणं म्हणजे स्वतःच्याच तोंडावर थुंकून घेतल्यासारखं आहे. ऐका दादांनो, देव काही एवढा भोळा नाहीये. हो, देव कसा आहे? देव चतुर, 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 देव चतुर. जाणून अंतरा वर्तत से, जाणून अंतरा वर्तत से. देव जानता, देव जानता, देव जानता, देव जानता, देव जानता, देव जानता, देव जानता. कसा आहे देव? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. नुसता चतुर नाही, चतुरांचा राजा देव आहे. देवासारखं या जगामध्ये कोणी चतुर नाही. आता माणसामध्ये काय कमी चतुर आहेत का आपल्यामध्ये? होय, आपल्यामध्ये कमी चतुर आहेत? हो, लय चतुर. पण आपल्या चतुरपणामध्ये फरक आहे. कसं? उदाहरणार्थ मी चतुर, माझ्यापेक्षा अनिल महाराज चतुर, अनिल महाराजपेक्षा आमचे बापू चतुर, बापू महाराजपेक्षा आमचे महेश दादा चतुर. म्हणजे आपल्यामध्ये कसं असं एकापेक्षा एक चतुर आहे. एकापेक्षा आपल्यामध्ये कसं एकापेक्षा एक चतुर. आज एक उदाहरण सांगतो, लक्ष देऊन ऐका. आपल्या भारताचे 10 मंत्री अमेरिकेला गेले. कोण? अमेरिका मंत्री. अमेरिकेला गेल्यानंतर तिकडे मंत्र्यांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर त्यांना गेस्ट हाऊसला नेलं. आणि त्या अमेरिकेच्या लोकांनी विचार केला, म्हणले खूप दिवसानंतर हे आपल्या त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये आलेले आहे, यांना काहीतरी आपला विशेष दाखवलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, म्हटले यांना काय करू आपण, अर्जंट नाश्ता करू आणि संध्याकाळी चांगलं जेवण करू. त्यांनी सुंदर अशी पोहे बनवले, कांदा पोहे. पण आता हे कांदा पोहे यांना कोणत्या प्लेटमध्ये वाढायचे? कारण कोणत्या प्लेटमध्ये खायला ते काय कीर्तनकार आहे का? कीर्तनकाराला कोणती प्लेट चालते? बरं का दादा, आता सप्त्यात लय भारी प्लेट आल्या, तिकडच खान तिकडच फेका. अनिल महाराज उचलाचा ताण सुद्धा देऊ नका आम्हाला. आता ते मंत्री होते, त्यांना कोणत्या प्लेटमध्ये देऊन चालणार नाही. मग त्या अमेरिकेच्या लोकांनी विचार केला, म्हणले यांना चांदीची प्लेट आणि सोन्याची चमचे पोहे खायला. मग डायनिंग टेबल म्हणला, इकडून आपल्या भारताचे मंत्री बसले, इकडून अमेरिकेचे मंत्री बसले. ते पोहे वाढले आणि तो सोन्याचा चमचा आपल्या भारतातल्या एका मंत्र्यानं पाहिला. आता त्याला खायची सवय. ते चमचा पाहिला आणि त्याच्या तोंडाला सुटलं ना पाणी. तिने शेजारच्या मंत्र्याला आवाज खुनीला असं म्हटले, रामभाऊ, ए रामभाऊ, हे चमचा तो सोन्याचा आहे. ते म्हणलं गपचिप आहे, हे दिसलं खायला का भारत देश नाही, ते आपल्याकडे चालत. हे अमेरिका आहे. पण त्याला काही ते चमचा चोरायचा मोह आवराना. पण ती एवढा चतुर होता, त्याला असे भारी भारी विनोद सांगता येत होते. त्याने काय केलं, एक एक विनोद सांगायला सुरुवात केली. सगळे मंत्री हसायचे. विनोद सांगितला, सगळे मंत्री हसायचे. शेवटी असा विनोद सांगितला, असा भारी विनोद सांगितला, सगळे मंत्री पोट धरून हसायला लागले. कोणाचंच लक्ष नाही. चमचा घेतला
आणि गपचीप आपल्या खिशात हसवले आणि फसवले. कोणीच पाहिलं नाही पण आपल्याच भारतातल्या एका मंत्र्यानं पाहिलं. ते म्हणला हा मंत्री आहे आणि मी काय पोत्राच आहे का, मला नको का. पण आता त्याने विचार केला, एक चमचा जर गेला तर ते म्हणतील जाऊ द्या पडला असेल इकडे कुठं तरी, पण 2 जर चमचे गेले पण आता काय करावं. चमचा तर हाणायचा पण मेळ तर कोणाला लागून द्यायचा नाही. अहो हा पहिला चतुर हसून पोहोचवले, हा त्याच्यापेक्षा डबल चतुर यांना पाहता फसवले. हो कस काय तेच सांगतो ना. आता तिने काय केलं, सगळ्या मंत्र्यांना आवाज दिला, म्हटले ऐका, तुमची अमेरिका जशी श्रीमंत आहे, श्रीमंतीच्या बाबतीत तुमच्या जगामध्ये नाव आहे, पण आमचा भारत देश सुद्धा काही कमी नाही. आमच्या भारतामध्ये काय कला आहे, काय जादू आहे. त्या मंत्री म्हणे जादू, कला काय भानगड आहे, तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो. तिने काय केलं, तो सोन्याचा चमचा आपल्या हातामध्ये घेतला आणि सगळ्या मंत्र्यांना सांगितलं ऐका, आमच्या भारतात अशी कला आहे, अशी जादू आहे, हा चमचा मी माझ्या खिशात घालणार आणि आपोआप ह्या मंत्र्याच्या खिशात निघणार. म्हणजे त्यांना आधीच ठुला होता, त्याचा गेला नाही याचा. म्हणजे अशी आपल्यामध्ये कशी एकापेक्षा एक चतुर आहे. पण ऐका ना दादांनो, माझ्या देवासारखं, माझ्या भगवंतासारखं या जगामध्ये कोणीच चतुर नाही. काय चतुर आहे देव, किती चतुर आहे. अहो त्या देवानं ही सृष्टी निर्माण केली, पण बघा एक माणूस सुद्धा एकासारखा नाहीये. अहो देवानं बोटाचं कांड सुद्धा आपलं सारखं बनवलं नाही. किती चतुर आहे देव, किती चतुर असेल. आणि मला खरं सांगा पेट मास्तर, देवाने जर सगळे माणसं सारखे केले असते काय पंच झाली असती. गाडीला जशा आता नंबर प्लेट आहेत का, तशा नंबर प्लेट असते आपल्याला. MH 21, MS 22, MS 23, MS 24 अशा नंबर प्लेट असतात. तुम्ही काल इथं सांगितलं नसतं उद्या रामेश्वर महाराजांचं कीर्तन होणार आहे, तुम्ही असं सांगितलं असतं ऐका गावकरी मंडळी, उद्या ठीक 9 ते 11 या वेळेमध्ये MS 21 ढाकेफळ यांचं कीर्तन होणार आहे. किती चतुर आहे देव, किती चतुर आहे. देवासारखं चतुर या जगात कोणीच नाही दादांनो. मग देव जर एवढा चतुर आहे, चतुरांचा जर राजा देव आहे, तर मग आमचे तुकोबराय त्या देवाला भोळं का म्हणतात. तर त्याचे 2 कारण तुकोबराय देतात. पहिलं कारण आहे तो आपल्या भक्ताकडून थोडस घेतो आणि नंतर त्याच्या मोबदल्यात त्याला वाटेल त्या ठिकाणी देऊन टाकतो. तो भगवान परमात्मा अगोदर आपल्या भक्ताकडून थोडस घेतो. तुम्ही जर या धर्म कार्यासाठी, आमच्या छत्रपती शिवाजीराजांच्या या उत्सवासाठी जर थोडं दिलं तर तो भगवान परमात्मा तुम्हाला अनंत हाताने त्या ठिकाणी देतो. महाराज सुदाम देवाचं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहित आहे. फटी रे धोती तुटी रे पगडिया, चालत पाव घसे सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे. न सर पे है पगड़ी न तन पे पैजामा, भटकते न सर पे है पगड़ी न तन पे पैजामा, काय घेऊन गेला होता. हो हे सुदाम देवासी, ओ हे सुदाम देवासी, फके मारी
कोरडेची फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला ओ थोर प्रेमाचा भुकेला ओ थोर प्रेमाचा भुकेला ओ थोर प्रेमाचा भुकेला. चार घरी मागून आणलेले पोहे घेऊन गेला होता. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या भगवान श्रीकृष्णाचा तो महाल पाहिला, ते ऐश्वर्य पाहिलं, लाजला, लाज वाटली त्याला. हे चार घरी मागून आणलेले पोहे मी माझ्या देवाला दाखवू कसे. त्या सुदाम देवानं पाठीमागे झाकून ठेवले. पण ऐका दादांनो, माझ्या भगवंताने त्या सुदाम देवाच्या हातातले हिसकावून घेतले. चार घरी मागितलेल्या पोह्यातला एक घास देवाने खाल्ला. पण एका घासाच्या मोबदल्यात गाव सोन्याचा दिला गाव. एका पोह्याच्या घासाच्या मोबदल्यात गाव सोन्याचा देऊन टाकला. किती पोहे खाल्ले देवानी? एक घास. एका घासाच्या मोबदल्यात गाव सोन्याचा देऊन टाकला. मला सांगा, घासाच्या मोबदल्यात गाव सोन्याचा देऊन टाकला. का भोळे? एका पोह्याच्या घासाच्या मोबदल्यात गाव सोन्याचा देऊन टाकला. का? देव भोळा आहे. आणि आणखीन एक कारण दिलं महाराजांनी. देव भोळा काय आहे? तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या घरी न सांगता वाटेल त्या प्रकारचं काम करतो बघा. कोणाच्या घरी काम केलं देवानं? द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. 36 वर्ष त्या भगवंताने नाथ बाबाच्या घरी न सांगता वाटेल त्या प्रकारची कामं केली. का? भक्त समागम सर्व भावे हरी. भक्त समागम न सांगता करी सर्व काम. न सांगता करी सर्व काम. तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या घरी न सांगता वाटेल त्या प्रकारचे काम करतो. का? भोळे, देव भोळा आहे. आणि दुसरं त्या ठिकाणी विशेषण दिलं महाराजांनी. देव भाविक आहे. देव कसा आहे? भाविक आहे. आपण भाविक कोणाला म्हणतो? आपण समजा 9 ते 11चं कीर्तन आहे. पावणे 9ला मंडपमध्ये येणार. पकवाद लावला की नाही लावला तिकडे लक्ष देणार. विना घेतला की नाही घेतला तिकडे लक्ष देणार. महाराज आल्यानंतर अभंग कोणता घेतला, नवीन असला तर लिहून घेणार. अगदी महाराजांच्या समोर बसणार. सगळं कीर्तन महाराजांचं लक्ष देऊन ऐकणार. महाराज काय आता दृष्टांत सांगतील का, काही सिद्धांत देतील का? सगळं कीर्तन महाराजांचं लक्ष देऊन ऐकणार. ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मंडपच्या बाहेर जाणार. कोणाची तरी नवी चप्पल आपल्या पायात घालणार. आपल्या घरी निघून जाणार. भाविक, याला भाविक म्हणते का? माझा भगवान परमात्मा भाविक आहे. किती भाविक आहे देव? 1-2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो, लक्ष देऊन ऐका. 10-5 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये
एक भक्तिगीत त्या ठिकाणी गाजलं होतं. सगळ्यांच्या मोबाईलवर सगळ्यांच्या टीव्हीवर ते भक्तिगीत त्या ठिकाणी वाजत होतं. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. या भंगाने बर का भक्तिगीत आहे भक्तिगीत. असं सप्ताहाचा मंडप असेल, महाराज आता जवळ आले, समाज जमला पाहिजे. मग आमचे मंडपवाले या मंडपमध्ये भक्तिगीत लावायचे, फार गोड लावायचे. गेला हरी कुण्या गावा कुणाला कसा नाही ठावा, गेला हरी कुण्या गावा कुणाला कसा नाही ठावा, उभे ना बेकुळा पावा गौड गौडा गौडा बाई लावा, गौडा बाई लावा. फार गोड लावायचे. हाक जरा जो मान हाक दादा तुझे गाडी घुंगराचे, हाक जरा जो मान हाक दादा तुझी गाडी घुंगराचे, गाडी घुंगराचे दादा गाडी घुंगराचे. अशी गोड भक्तिगीत लागायचे. आता असं ऐकायला भेटत नाही. हो, आता आपले मंडपवाले चांगले, आपले परमानंद मंडप असे गोड महाराजांची साऊंड सिस्टम आहे, गोड साऊंड सिस्टम आहे आमच्या दादाची. आपले मंडपवाले चांगले. पण आमच्या भागातून जर आले ना, अहो मंडपवाले त्या मंडपमध्ये काही गाणे भक्तिगीतं लावतात, काही गाणे लावतात. एका ठिकाणी भागवत कथा चालू होती आणि त्या मंडपवाल्यानं त्या मंडपमध्ये गाणं लावलं. गाणं कोणतं? अरे मेरी जान है राधा तेरे पे कुर्बान मैं राधा. मी त्याच जवळ गेलो, म्हणलं करे अशी होती का आमची राधा. आणि तुम्हाला सांगतो एक कॅशेट मधलं ऐकून हे भजनी सुद्धा काही म्हणायला लागले. दादा आपले भजनी मंडळ चांगले बरं का. अहो एक कॅशेट मधलं हे ऐकून नवीन नवीन काही म्हणायला लागले. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. राधा फिरणारी होती होय माहिती दादा, राधा फिरणारी होती नाही. एका जणानं काल्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं बघ तुम्हाला. काल्याच्या कीर्तनात राधा रंगाना दिसती छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. मी लवीन राजा घरी बायको लावून गोंडे. आमच्या राधेला का अशी होती का राधा गोंडे लावणारी? नाही दादा नाही. अहो अनिल महाराज एका ठिकाणी भजन चालू होतं, भजन. आणि त्या भजनामध्ये गवळण चालू होती. कोणती? गवळणीच्या गेलो घरी, गवळण नव्हती घरी. अरे बर का. अहो काय गवळणी म्हणते ही भजनी म्हणून सांगते महाराज. हो अशी नव्हती राधा. अहो काय प्रेम होतं राधेचं, काय भाव होता. तुम्ही जर कधी वृंदावनला गेले तर वृंदावन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं कृष्णाचं नाव कोणीच घेत नाही. तिथं कृष्णाचं नाव कोणीच घेत नाही. मग राधे 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 राधे. त्या वृंदावनची माती सुद्धा आमच्या राधेचं नाव घेते. हो देवाचं नाही, राधेचं नाव घेते. वृंदावन का कन कन बोले वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. एवढा अधिकार होता आमच्या राधेचा. राधे तेरे चरणों में
काय भाव होता. राधेसारखी भक्ती, त्या राधेसारखं प्रेम भगवंतावर कोणी करणार नाही. आणि हे लोक काही म्हणतात होते राधेला, अजून बऱ्याच लोकांना माहित नाही राधा ही कृष्णाची कोण आहे. बऱ्याच लोकांना माहित नाही. काही जण म्हणतात राधा ही कृष्णाची बायको आहे. नाही, राधेचं लग्न झालेलं आहे. राधा ही देवाची भक्त होती, कृष्णाची भक्त होती. कशा करता सांगितलं मी आपल्याला, हे भक्तिगीत मी आपल्या समोर म्हणलो होतो बघा. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाले, कानोपात्रेला देवाना मंदिरात जागा दिले, संत चौक बसे झाले, काही नाम पाय रे, संत चौक बसे झाले, काही नाम पाय रे, आणि मला दाखवाना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. या भक्तिगीतामध्ये एक चरित्र आलेलं आहे. एक 16.5 वर्षाची कानोपात्रा नावाची एक मुलगी होती. एवढी सुंदर होती कानोपात्रा, एवढी सुंदर होती. सुकलेल्या फुलाला जर तिचा स्पर्श झाला, ते फुल पुन्हा उमलावं, पान खाल्लं तर गळ्यातून दिसावं, एवढी सुंदर होती. एखाद्या अप्सरेला लाजवेल एवढी सुंदर होती. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी. हो, आपली बायको लय भारी महाराज. पहा, ती कावडाकडे चाला, ती भिताडाकडे, ती आपली आहे, ती आपली आहे. पण कानोपात्रा एखाद्या अप्सरेला लाजवेल एवढी सुंदर होती. पण ऐका ना दादांनो, तिला फक्त आई माहीत होती, बाप माहीत नव्हता. सगळे लोक चिडवायचे. नाही सहन झालं. एक दिवस त्या मुलीला ज्ञानोबरायांचं दर्शन झालं. ज्ञानोबराच्या चरणावर नतमस्तक झाली. म्हणाली, माऊली तुम्ही अनाथाची माय आहात, साधकाची मायबाप आहात. मला माऊली सांगा ना माऊली, माझा उद्धार होईल का? एका अपवित्र कुळात माझा जन्म आहे माऊली, सांगा ना माऊली. ज्ञानोबरायांना डोक्याला हात ठेवला. सांगितलं, मुली काळजी करू नको, चालत चालत पंढरपूरला जा, त्या भगवंताचं दर्शन घे, त्या पांडुरंगाची भक्ती कर, तुझा उद्धार होईल. माऊलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. चालत चालत पंढरपूरला आली. चंद्रभागेचं स्नान केलं. देवाच्या दर्शनाच्या बारीला लागली. दर्शन घेत 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 पांडुरंगाच्या मंदिरात आली. मंदिरामध्ये आल्यानंतर त्या कानोपात्रीनं आपलं मस्तक त्या पांडुरंगाच्या पायावर ठेवलं. जसं ठेवलं ना दादांनो, त्या मुलीने आपला प्राण त्या पांडुरंगाच्या पायावर समर्पित केला. 5 मिनिटे झाले, बारी सरकत नाही. काय भांडण आहे? एका जणांना असं लुटलं तर कानोपात्रेचं प्रेत खाली पडलं. बाप, कोण मुलगी आहे? देवाच्या पायावर जीव दिलाय. कोण मुलगी आहे? तपासांती कळालं, एका वेश्येची मुलगी आहे. मंदिराला कडाकुट लावण्यात आल्या. 4 जातीचे 4 वर्णाचे ब्राह्मण जमा झाले. प्रत्येक जण आपलं मत मांडायला लागला. एका वेश्येच्या मुलीने देवाच्या पायावर जीव दिलाय. देव बाटलाय, मंदिर बाटलंय. मंदिर धुवून काढा, पांडुरंगाला अभिषेक करा, नामस्मरण करा. प्रत्येक जण आपापलं मत त्या ठिकाणी मांडत होता. पण त्यावेळेस एक अनंत शास्त्री नावाचे एक विद्वान ब्राह्मण होते. ते मंदिराचे पुजारी होते. त्यांनी सांगितलं, थांबा, मी तुमचं कोणाचं ऐकणार नाही. माझा भगवान, माझा देव मला जे सांगेल मी ते करणार. पूर्वीच्या काळात साधू संतांना देव बोलत होता. देव का? कधी कोणाचा रुपये घेतलेला नव्हता. हो, कधी कोणाचा रुपये घेतला नव्हता. आता सांगणारेच ठरवून यायला लागले, आमच्यासारखे नाही महाराज. पूर्वीच्या काळात साधू संतांना देव बोलत होता. मंदिराच्या आतल्या गाभऱ्यामध्ये कानोपात्रेचं प्रेत ठेवलं. शेजारी अनंत शास्त्री बसले आणि ऐका, बरोबर 1 वाजता साक्षात्कार झाला. तो विटेवरचा भगवान पांडुरंग परमात्मा प्रगट झाला आणि त्या पांडुरंगाने आवाज दिला, हे अनंता, हे अनंता, हे अनंता, तुझं मी सांगत से अनंता, पाहे पाकानो पात्रा पवित्रा. हे अनंता, अरे या मुलीसारखी पवित्र मुलगी या जगामध्ये दुसरी नाहीये. माझ्या उजव्या हाताला या मुलीची समाधी बांधा. जातो ना आपण पंढरपूरला, महिन्याला जातो, वर्षाला जातो. मला सांगा, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पहिलं दर्शन कोणाचं घ्यावं लागतं आपल्याला? कोणाचं घ्यावं लागतं? एक अजान वृक्षाचं झाड साखळदंडाने तिथं बांधलेलं आहे. ते आमच्या कानोपात्रीची समाधी आहे. दादा ऐका, अगोदर त्या झाडाला आपलं कपाळ लावावं लागतं आणि नंतर त्या पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतं. काय कारण? काय कारण दादांनो? भावी
देव कसा आहे? तो भाविक आहे. आपल्या भक्ताला आपल्या जवळ घेतो आणि आपला दर्शनाचा मान आपल्या भक्ताला देतो. देव भाविक आहे, देव जुनाट आहे आणि देव चांगला आहे. किती चांगला आहे देव, किती चांगला आहे. रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार, रूप सावळे सुकुमार, सुकुमार, रूप सावळे सुकुमार. एवढा देव चांगला आहे, इतका देव चांगला आहे, पाहिल्याबरोबर आपल्या भक्ताचं मन वेधून घेतो. पाहिला 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 नंदाचा नंदन. तेने वेद गेले मला, 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 तेने वेद गेले मला. पाहिला 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 नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, दाचा नंदन. इतका देव चांगला आहे. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोह घायल कर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पर ही दुनिया मर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. देव चांगला आहे, देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. आणि तुकोबरा म्हणतात अशा देवाची भक्ती घडली, उपासना घडली, आता आमचं जीवन कसं बनलं. मानवानी चिंता आमचा देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. अशा देवाची भक्ती आम्हाला घडली, उपासना घडली, आमचं जीवन कसं बनलं. म्हणून चिंता नाही, म्हणून भीती नाही. आता कसल्याच प्रकारची भीती, कसल्याच प्रकारची चिंता आता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. आणि संत जन्म आणि मरणाला कधी घाबरले नाही. कोणती भीती राहिली नाही संतांना. आम्हा जन्म मरण नाही धाक, झालाय लोकी परलोक. त्या मरणाची भीती संतांना राहिली नाही आणि संत कधी मरणाला घाबरले नाही. कोण घाबरलं नाही मरणाला. तर आज ज्या राजांची जयंती आहे ते आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कधीच मरणाला घाबरले नाही. छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्या मरणाला घाबरले असते तर आज हा महाराष्ट्र, हे हिंदवी स्वराज्य, ही गादी, हे व्यासपीठ आपल्याला मिळालं नसतं. छत्रपती शिवाजी महाराज कधीच मरणाला घाबरले नाही. म्हणून तर म्हणतात ना, मराठ्याची पोर आम्ही नाही भिणार मरणाला, मराठ्याची पोर आम्ही नाही भिणार मरणाला. विश्वाला नाही भिणार मरणाला.
राजांचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहित आहे. टाळ बारीक वाजवा. कोणाच्या पारतंत्र खाली जगणं राजाला कधी आवडलं नाही. कोणाच्या पारतंत्र खाली मरणं कधी आवडलं नाही. अरे जगायचंय, अरे जगायचंय. हिंदू धर्म, हिंदू धर्म. अरे शेळी म्हणून जगणं आम्हाला मान्य नाही. अरे जीवन जगायचंय, वाघासारखं जीवन जगूया. आणि या महाराष्ट्रामध्ये असं वाघासारखं जगणं फक्त एकाच राजाला जमलं, ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. राजाने आवाज दिला, अरे जगायचंय, अरे जगायचंय. अरे हिंदू धर्म, हिंदू धर्म. रांगणावासे तानाजी आला, तानाजी मालुसरे, केसाजी कणकर, बाजी प्रभू देशपांडे, नेताजी पालकर, मोरबाजी. कोणाच्या डोक्यावर, कोणाच्या पाठीवर राजाने हात फिरवला आणि सांगितलं, भावना हो, ठरलं बघ दादा, ठरलं बघ दादा. अरे आपला प्राण गेला तरी चालेल, हा गड जिंकायचा, जीवन संपलं तरी चालेल. हे हिंदवी स्वराज्य उभा करायचंय. कोणाच्या पारतंत्र खाली जगायचं रे, अरे मरायचंय, अरे जगायचंय. या हिंदू धर्माकरता, मरायचंय या महाराष्ट्राच्या माती करता. राजाने आवाज दिला, रांगण्या भाषे तानाजी कडला, राजा उडवायची, राजा सुलतानी सत्ता साप उडवायची. नेताजी पालकर कडला, राजा इथून पुढचं जगणं तुमच्या करता, इथून पुढचं मरणं तुमच्या करता. रांगण्या भाषेत बाजी प्रभू कडला, राजा राजा प्राण गेला तरी चालेल राजा, पण जगायचं फक्त तुमच्या करता, मरायचं या महाराष्ट्राच्या माती करता. राजाने आवाज दिला, एक मावळा, दोन मावळे, 50, 100, 400 मावळे राजाजवळ तयार झाली. राजाने 400 मावळ्याने घेतलं, रायरेश्वराचं मंदिर घातलं, प्रत्येकाच्या हातात गुलाल दिला, तो बेल भांडार दिला. सांगितलं मावळं, ठरलं बघ जाता, आता मागं हटायचं नाही. तो गुलाल, तो बेल भांडार सगळ्या मावळ्यांनी त्या भगवान शंकराच्या पिंडीवर फेकून दिला आणि एकच आवाज केला, हाताकडे जर असतील तर कोणाकडे वाजवा तिथे कार्यकर्ते मंडळी आहे का, लावा मग. सगळ्यांनी एकदा वर हात करा, वर हात करून टाळी वाजू नका. मी हार हार म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. अरे असा आवाज करा, असा आवाज करा की कोणाच्या तरी अंतःकरणात धडकी भरली पाहिजे. राजाने आवाज दिला, सांगितलं, मावळा हो, प्राण गेला तरी चालेल, हा गड जिंकायचा, जीवन संपलं तरी चालेल, या हिंदा विश्वाची उभा करायचंय. तो गुलाल, तो बेल भांडार सगळ्या मावळ्यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर फेकून दिला आणि एकच आवाज केला, शिवछत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर. माझा
आवाज या महाराष्ट्रामध्ये घुमला. म्हणून हा महाराष्ट्र हे हिंदवी स्वराज्य आपल्याला पाहायला मिळालं. आणि या महाराष्ट्रामध्ये 400 वर्षापूर्वी जर हर हर महादेवचा आवाज या महाराष्ट्रामध्ये घुमला नसता, आज या गादीवर रामेश्वर महाराज तुम्हाला कीर्तन करताना दिसला नसता. आज या गादीवर एखादा मोहम्मद भाई उभा असता. पकवाद वाजाला इकडं फारुख भाई असते, इकडं गायला आमचे रफिक भाई, हे कदीर भाई. हो, किती उपकार आहेत त्या राजांचे आपल्यावर. एक एक मावळा एक एक गड आणायला लागला. हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आणि या हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी राजे झाले. गड्यांनो राजा किरे झाला, गड्यांनो राजा किरे झाला, शिवभर सिंहासनी बैसला, शिवभर सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, सिंहासनी बैसला, शिवभर सिंहासनी बैसला, शिवभर सिंहासनी बैसला. हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले आणि आपल्या या हिंदवी स्वराज्यावर या महाराष्ट्रावर एक संकट आलं. तो सिद्धी जवाहर 42,000 सैन्य घेऊन या महाराष्ट्रावर चाल करून आला. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. त्या पन्हाळगडाला त्या सिद्धी जवाहरनं 42,000 सैन्याचा वेढा दिला. गडावर राजाबरोबर 1200 मावळे होते. रात्रंदिवस वेढा होता, सुटणं शक्य होतं. 1 महिना नाही, 2 महिने नाही, तब्बल 6 महिने तो विडा होता. दो पाऊस पडायला लागला. जून महिना लागला होता. आता गड ही सोडणं काळाची गरज होती. पण कसं गडावर निष्ठावं राजाने एक प्लॅन केला. राजांनी सगळ्या मावळ्यांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, मावळ्या हो, आता गड सोडावा लागणार आहे. गडावरून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये मी स्वतः बसणार आणि दुसऱ्या पालखीमध्ये माझ्यासारखाच प्रति शिवाजी तयार करायचा. तो या पालखीमध्ये बसवायचा, तो शिदीच्या शामेनेमध्ये पाठवायचा आणि मी दुसऱ्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी विशाळगडाकडे त्या ठिकाणी जाणार. असा सगळा राजांचा प्लॅन ठरला. आता फक्त राजांना राजासारखा दिसणारा एक पोरगा पाहिजे होता आणि तेवढ्यात एक तरलाबान पोरगा राजांना मुजरा केला. त्याचं नाव आहे शिवा काशीद. राजा घ्यावा मुजरा. अरे शिवा कशासाठी रे मुजरा? तो म्हणाला, राजे तुमचा डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये धडाधड शिरा पडतील राजे, पण तो मुकुट माझ्या डोक्यात घाला. तुमची भवानी तलवार मला लावायला द्या, तुमचे कपडे मला घालायला द्या, तुमचं नाव मला देऊन टाका. मी बसतो या पालखीमध्ये आणि मी जातो त्या शिदीच्या शामिन्यामध्ये. याच्यातून शिकलं पाहिजे माणसाने. एका न्हाव्याचं रक्त मराठ्यावर किती प्रेम करत होतं. एका मायाचं रक्त या हिंदवी स्वराज्यावर किती प्रेम करत होतं. एक मुसलमानाचं रक्त आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर किती प्रेम करत होतं. यावरून शिकलं पाहिजे. जातीत भांडण नाही लावले पाहिजे. हो, काय प्रेम करत होता तो शिवा राजावर. द्या राजा, मी बसतो पालखीमध्ये, मी जातो शिदीच्या शामिन्यामध्ये. तो म्हणाला, राजे त्याला म्हणतात, शिवा माझा डोक्यावरचा मुकुट मिळेल, माझी तलवार मिळेल, माझे कपडे मिळतील, माझं नाव मिळेल, पण ऐक ना शिवा, हे तुला जिथून घालून जायचंय, जिथं घालून जायचंय त्या ठिकाणाहून परत नाही यायचं रे दादा, परत नाही यायचं रे शिवा. तो म्हणला त्याच्याकरता की मागतो राज, असा जरा मेलो तो शिवा काशीद म्हणून मरेल आणि तुमचे कपडे घालून मेले तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरेल. द्या राजा तुमचे कपडे, द्या तुमचा मुकुट. मी बसतो या पालखीमध्ये, मी जातो शिदीच्या शामिन्यामध्ये. मुकुट काढला, डोक्यात घातला, कपडे घालायला दिले, भवानी तलवार लावायला दिली. राजाने त्याला सगळं शिकवलं. शिवा तिथं गेल्यानंतर बोलायचं कसं, चालायचं कसं, सगळं राजाने त्याला शिकवलं. पण सांगता सांगता एक राहून गेलं. पालखीतून उतरताना राजे उजव्या बाजूने उतरायचे. इथंच चूक झाली. त्या शिवा कोण, तो डाव्या बाजूने उतरला. सिद्धीच्या सरदाराने ओळखलं, हुजूर दागा, ये शिवाजी नहीं है, ये शिवाजी नहीं है, शिवाजी भाग गया, ये उसका हम शक्ल है. आणि त्या शिवाला कैद करण्यात आलं.
त्याला कैद करण्यात आलं आणि ऐका दादानो, त्याची कत्तल करण्यात आली. आपण जसं ऊसाचे कांडे कांडे करतो ना, तसं त्याचे हात तोडले, बारीक बारीक तुकडे केले, पाय तोडले, बारीक बारीक तुकडे केले, पोट कापलं, डोकं फोडलं, डोळे काढले आणि एका पोत्यामध्ये ते मांस ते ठिकाणी भरलं आणि ते मांस राजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना सप्रेम भेट पाठवलं. आणि या महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं आपल्या मावळ्याचं ते रक्त, ते मांस पाहिलं. आपला पोटचा मुलगा आग्र्याला सोडून आलेला राजा रडला नव्हता त्यावेळेस, पण ज्या वेळेस त्या शिवाचं मांस राजाने पाहिलं, या महाराष्ट्राचा जाणता राजा ढसाढसा रडला. राजाने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही, त्याच्या घरच्याला माहित होऊन दिलं नाही, त्याच्या गावच्या मातीला माहित होऊन दिलं नाही त्या शिवाचं काय झालं. राजाने त्याचा सगळा विधी गडावर केला, 10वा गडावर केला, 13वा गडावर केला, गंगापूजन गडावर केलं आणि 20 दिवस झाल्यानंतर त्याच्या गावच्या पाटलाला निरोप दिला. नेमापूरच्या पाटलाला, पाटील उद्या 12 वाजता आम्ही शिवाच्या घरी येणार आहोत, त्याच्या आईला निरोप द्या. त्या पाटलानं आईला निरोप दिला, आई उद्या महाराष्ट्राची दौलत तुमच्या घरी येणार आहे. राजे येणार म्हणजे त्या आईला एवढा आनंद झाला. घर सारून काढलं, सगळं समर्जन केलं, रांगोळ्या काढल्या, आपल्या सुनबाईला बोलवलं. सुनबाई चांगली ठेवणीतली साडी घाला, उद्या राजे आपल्या घरी येणार आहे, राजाबरोबर तुमचे मालक येणार आहे, चांगली साडी घाला, कपाळावरती कुंकू लावा, डोक्यावरती पदर घ्या. काय माहित होत्या बिचार आईला, काहीला आता कुंकू लावण्याचा अधिकार राहिला नाही, काय माहिती. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर 12 वाजता राजांचं गावामध्ये आगमन झालं. जय भवानी, जय शिवाजी, मोठा जय जयकार झाला. राजे आता धनगराच्या लिहिलेले होते, राजे आता माळ्याच्या लिहिलेले होते, राजे आता मराठाच्या लिहिलेले होते, राजे आता नाव्याच्या लिहिलेले आणि राजे त्या शिवाच्या दारी आले. ती शिवाची बायको राजांची आरती करण्यासाठी पुढे सरकली. राजांना कुंकुम तिलक करणार, आरती करणार, पाठीमागून आवाज आला, सुनबाई, ओ सुनबाई, मागवा मागवा, तुम्ही नका वळू राजाला. माग वळून पाहिलं, ज्या सासूनं चांगली साडी घालायला सांगितली होती, कपाळ कुंकू लावायला सांगितलं होतं, डोक्यावरती पदर घ्यायला सांगितलं होता, ती सासू आरती करायला नको म्हणते. राग आला, पाय आपटत आपटत घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच एका मुलीनं राजांची आरती केली. राजे घरामध्ये कांबळे रोवून बसले, पाण्याचा तांब्या दिला, गुळाचा खडा दिला. राजाने पहिला प्रश्न त्या आईला विचारला, आई काय ओवळून दिलं ना तुम्ही त्या मुलीला, द्यायचं की ओवळून. किती राग आला तिला, किती राग आला, द्यायचं की ओळून. नाही राजा, नाही नाही, ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग द्यायचं की ओळून. नाही, तुमच्यासारख्या श्रीमंत राजाला, या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला एखाद्या विधवा बाईने ओवाळावं हे शोभत नाही राज, हे पटत नाही राज. राजाच्या हातातला पाण्याचा तांब्या खाली पडला. बाप, मी आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही त्या शिवाचं काय झालं आणि आईला कसं कळालं. त्या गावच्या मातीला माहित दिलं नाही त्या शिवाचं काय झालं, या आईला कसं कळालं. का हिचा मुलगा, हिचा शिवा या जगात जिवंत राहिला नाही, कसं कळालं आई तुम्हाला. त्यावेळेस ती आई म्हणते, राज तुम्ही महाराष्ट्राचे जाणते राजे आहात, या जगाला तुम्ही फसवताल, पण एका आईला नाही फसवू शकत. ज्या वेळेस तुम्ही गावच्या हिशोबाने आले, मला वाटलं माझा मुलगा तुमच्या पाठीमागे भाला घेऊन असेल. तुम्ही धनगराच्या लिहिलेले, मला वाटलं माझा शिव तुमच्या पाठीमागे भाला घेऊन असेल. तुम्ही माळ्याच्या लिहिलेले, मराठ्याच्या लिहिलेले, मला आता तरी वाटलं होतं माझा शिव तुमच्या पाठीमागे भाला घेऊन असेल. तुम्ही माझ्या दारी येताय, माझ्या दारी आले आणि तरी माझा शिवा येत नाही. मला कळून चुकलं, माझा शिवा, माझा मुलगा या जगात जिवंत राहिला नाही. तुम्ही येणार, त्याची बायको तुमची आरती करणार. आज जर हे माझ्या शिवाला कळालं असतं तर कुठं नाही आज या ठिकाणी हजर झाला असता आणि म्हणलं असतं, आई राजा आले आपल्या घरी, राजा आले आपल्या घरी, नाचला असता, उड्या मारल्या असत्या माझ्या मुलानं. तुम्ही माझ्या दारी येताय, माझा शिवा येत नाही, माझा शिवा या जगात जिवंत राहिला नाही. सोन्यानं चांदीनं भरलेले ताट त्या शिवाच्या घरी आले. नको राजा, हे तुमचं सोनं चांदी आम्हाला नको, घेऊन जा तुमचं, हे राहू द्या आई. तुमच्या शिवानं, तुमच्या मुलानं या महाराष्ट्राच्या मातीकरता प्राण दिलाय. हा महाराष्ट्र त्याचे कधी उपकार विसरणार नाही राज, त्याचे उपकार कधी विसरणार नाही आई. राहू दे एवढं तुमच्यासाठी. नाही राजा, नाही, नको आम्हाला तुमचं, हे घेऊन जा. काय देऊ आई तुम्हाला, सांगा ना आई, काय देऊ मी तुमच्यासाठी. एकच द्या राज. प्रत्येक बैल पोळ्याच्या सणाला माझा शिवा घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैलाला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. माझा शिवा या जगात जिवंत राहिला नाही, मला मुलगा नाही राज. एक काम करा राज, प्रत्येक बैल पोळ्याच्या सणाला तुम्ही माझ्या घरी या,
माझ्या हातची पुरणाची पोळी खा आणि माझ्या बैलाला गाईला पुरणाची पोळी खाऊ घाला. राजाने आपले डोळे पुसले, सांगितलं आई फक्त स्वर द्या. आई जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा श्वास आहे आई, मी तुमच्याच हातची पुरणाची पोळी खाणार. मग त्या आईनं सुद्धा डोळे पुसले आणि सांगितलं, राजा तुम्ही जर माझ्या घरी येत असाल, माझ्या हातची पुरणाची पोळी खात असाल, तर सांगून ठेवते राजा मी तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय आणि जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय. अरे या महाराष्ट्राच्या माती करता तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, पुरार बाजी अशा अनेक शूरवीर मावळ्यांनी आपलं रक्त, आपलं बलिदान या महाराष्ट्राच्या माती करता दिलंय. म्हणून तर हे स्वराज्य, हा महाराष्ट्र, ही गादी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणून दादांनो, छत्रपती शिवाजी महाराज उभे आयुष्यामध्ये कधी मरणाला घाबरले नाही. तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत कधीच मरणाला घाबरले नाही. म्हणून तुकोबरे म्हणतात, म्हणून चिंता नाही, म्हणून भीती नाही. सगळ्यांनी एकदा वर हात करायचे आहे, टाळी वाजून त्या भगवंताचं भजन करायचं आहे आणि 5 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं आहे. सगळ्यांनी वर हात करा. चला अनिल महाराज चहा घेऊन वर हात. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी,